सरकार काही मोजक्याच सहकारी कारखान्यांवर मेहरबान झालंय। सरकारने या कारखान्यांचा तब्बल 1100 कोटींच्या कर्जाला हमी दिली आहे। विशेष म्हणजे हे सर्व कारखाने सत्ताधारी नेत्यांशी संबंधित आहेत। सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांना सरकारची हमी, राज्य सरकार देणार 1100 कोटींची हमी, राजकीय मदतीची सत्ताधाऱ्यांकडून परतफेड। राज्यातील 9 सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे। त्या कर्जासाठी राज्य सरकार हमी देणार आहे। त्यामध्ये सत्ताधाऱ्यांशी संबंधित नेत्यांचा भरणा आहे। राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याला 188.46 कोटी रुपये, संजय मांडलिक यांच्या सदाशिव मांडलिक कारखान्याला 139 कोटी रुपये, चंद्रदीप नरके यांच्या कुंभी कासारी कारखान्याला 133.44 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी दिली आहे। विशेष म्हणजे हे सर्व शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आहेत। तर भाजपशी संबंधित अमल महाडिक यांच्या छत्रपती राजाराम कारखान्याला 165 कोटी रुपये, विवेक कोल्हे यांच्या शंकरराव कोल्हे कारखान्याला 114 कोटी रुपये, तसेच गणेश साखर कारखान्याला 74 कोटी रुपये। शिवाय मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अजिंक्यतारा साखर कारखान्याला 39 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी दिली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आजरा सहकारी कारखान्याला 122.68 कोटी, तर काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख यांच्या मारुती महाराज कारखान्याला 109 कोटी रुपयांच्या कर्जाला हमी दिली आहे। देशमुख वगळता सर्व सत्ताधारी नेते। साखर उद्योग या महाराष्ट्राचा एक अर्थव्यवस्थेचा मोठा कणा आहे। मग तो कोणाच्या ताब्यात असेल, खाजगी असेल, सरकारी असेल, विरोधी पक्षाचा आमदार असेल, सत्ताधाऱ्याचा असेल, या कोणत्या पक्षाचा असेल, जिथं आवश्यकता आहे तिथं सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे। परंतु थक हमीच्या नावाखाली सुद्धा सरकार सत्ताधारी पक्षाच्याच कारखान्यांना मदत करत आहे आणि आर्थिक मदत करताना सुद्धा सरकार सत्ताधाऱ्यांचाच विचार करते। लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पिछेहाट झाली होती। त्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी साखर कारखानदारांना विश्वासात घेतलं होतं। आता राज्य सरकारनं कर्जाची हमी घेऊन निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची एक प्रकारे परतफेड केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या बातमीने